नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. प्रकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे संघाला काल 100 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या 100 वर्षाच्या ह्याच्यावर आपण काही व्हिडिओज करणार आहोत. म्हणजे माझी इच्छा आहे 100 व्हिडिओज करायची वेगवेगळ्या संघाच्या पैलूवर. संघ हा एकमेव अशी संघटना आहे की आज 100 वर्ष न फाटता टिकू नये. त्यांच्यावर आजपर्यंत कुठलेही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाही आहे. त्यांच्यावर आजपर्यंत 3 वेळा बंदी आली. अनेक गोष्टी संघाने सोसल्या, पण संघ आज अबाधित टिकून आहे. म्हणजे BBC याची नोंद घेतलेली आहे की सगळ्यात डिसिप्लिन्ड कुठली संघटना असेल जगामध्ये तर ती संघ आहे. संघ कधीही फुटलेला नाही आहे. काय आणि जो एकदा संघाचा कार्यकर्ता स्वयंसेवक झाला की तो परमनंट संघाचा स्वयंसेवक असेल. कितीही मतभेद असले तरी वेळ आली तर तो संघाच्या बाजूनीच उभा राहतो. म्हणजे आज अनेक काँग्रेसी लोक मला माहिती आहेत की जे संघाला सपोर्ट करतात किंवा संघाच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी कुठलाही प्रश्नचिन्ह कधीही उचलला नाही. आणि संघाने कायमच देशहित हे डोळ्यासमोर ठेवून संघाने सगळा कार्यक्रम केलेला आहे. म्हणजे तुम्ही कुठली नैसर्गिक आपत्ती म्हणा, संघ पुढे. कुठलीही राजकीय आपत्ती म्हणा, संघ पुढे. आणि संघाने खूप चांगली लोक देशाला दिलेली आहेत. आता बरीच लोक म्हणतात की संघ कॉन्स्टिट्यूशनला मानत नाही, संघ कशाला मानत नाही. आता जी लोक संघाला नावं ठेवतात ते मुसलमानांना नावं ठेवतात का? मुसलमान तरी कुठे मानतात काही? म्हणजे मी मुसलमानाची आणि संघाची तुलना करत नाही. संघ देशाला मानतो. मुसलमान देशाला मानतात का? संघ देशद्रोही कारवाया करत नाही. काय? त्यामुळे तुम्ही संघाला नावं ठेवताना तुम्ही संघाची जे हे आहे, संघाने जरी त्यांच्या ह्याच्यावर म्हणजे आता तर त्यांनी ते तिरंगा पण लावतात, पण जे संघावर टीका करतात त्या संघावर टीका करणारी लोक एक लक्षात घ्या की तुमची 3 वोटं तुमच्याकडे. संघावर टीका करायचा ह्या लोकांना काय अधिकार आहे आणि यांनी देशासाठी काय केलं आहे? आता लोक म्हणतात की काँग्रेसमुळे हे मिळालं, काय म्हणतात त्याला, स्वातंत्र्य मिळालं. संघामुळे स्वातंत्र्य मिळालं नाही. संघ 1925 पासून आहे, पण 23 वर्ष संघाने जी काय बांधली, आज जो हिंदुस्थानामधला जो बेस आहे काय, त्या बेसला संघ खूप मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. आणखीन कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता संघ जे काम करतो ती कुठलीही संघटना काम करत नाही. संघाचे वेगवेगळे आयाम आहेत. विश्व हिंदू परिषद आहे, ABVP आहे, किंवा जे आज तुमच्या काय म्हणतात त्याला वनवासी कल्याण जो संघाचा आयाम आहे, त्या वनवासी कल्याणमुळे आज तुमच्या काय म्हणतात त्याला जे वनवासी लोक आहेत, या वनवासी लोकांमध्ये जे परिवर्तन व्हायचं म्हणजे धर्मपरिवर्तन व्हायचं, ते धर्मपरिवर्तन होणं खूप मोठ्या प्रमाणावर थांबलेलं आहे. काय? आणि संघाबद्दल संघ जेव्हा केव्हा देश अडचणीत आलेला आहे तेव्हा संघ पुढे आहे. 1947 साली जेव्हा दंगे सुरू झाले तेव्हा जी दिल्लीमध्ये जी ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे ही सुद्धा संघाच्या हातामध्ये होती. काय? केव्हाही आणि संघाला कोणाचं आमंत्रण लागत नाही की तुम्ही या आणखीन आता मदत करा, असं कधी संघाला आमंत्रण. नैसर्गिक आपत्ती आली की त्या तिकडचे स्वयंसेवक, तो त्या क्षेत्रातला जो क्षेत्रीय प्रचारक असतो किंवा क्षेत्रीय कार्यवाह असतो, त्या जिल्ह्याचा प्रचारक, जिल्हा कार्यवाह, ही लोक आपण होऊन जाऊन तिथे मदत करतात. आणि की यांना मदत करण्यासाठी 1000 हात उभे राहतात. काय? असं कुठे आपण ऐकलं आहे का की संघाने इथे मदत केलेली आहे आणि इथे एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, या संघ स्वयंसेवकांनी भ्रष्टाचार केलेला आहे, या कार्यक्रमात इतक्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे, असं संघाच्या बाबतीत कुठे ऐकलं आहे का? तर आज संघाच्या लोकांना अडकवण्याचा, साध्वी प्रज्ञा वगैरे यांना सगळ्यांना अडकवण्याचा एवढा प्रयत्न झाला, सगळं झालं, पण अडिखम राहिले. कुठल्या संघाच्या माणसाने देशद्रोहाचं काम केलेलं आहे? हां, हिंदू धर्माबद्दल ते अगदी कणखर आहेत, आणखीन ते असायलाच पाहिजेत. काय? पण
त्याच्याविरुद्ध तर तुम्हाला म्हणजे त्यांनी हिंदू धर्माबद्दल बोलणं म्हणजे हा देशद्रोहीपणा होतो का? आज समजा हिंदुस्तान हा सेक्युलर आहे किंवा धर्मनिरपेक्ष देश म्हणून म्हणतो, तर त्याच्यासाठी 82% जे हिंदू आहेत हे जबाबदार आहेत. जिथे 82% मुसलमान असतील तिथे कुठेही सेक्युलरिझम कधीही नसतो, हे लक्षात घ्या तुम्ही. सेक्युलरिझम आणि आपल्याला इथे मेजर प्रॉब्लेम हा ख्रिश्चनांचा नंतर आहे. आधी मुसलमानांचा आहे. आणि याच्यासाठी समजा फाईट संघ करत असेल, संघ काय करतो म्हणजे संघाने कुठे दंगे घडवून आणलेत, संघाने कुठे बॉम्बस्फोट घडवून आणलेत का, संघाचा स्वयंसेवक कुठे बॉम्बस्फोटामध्ये कुठे अडकलेला आहे, असं कुठे तुम्ही बघितलं का? काय हे जे त्यांना चिकटवलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते निर्दोष सुटलेले आहेत. अगदी तुमचा ती अमृतसर ते लाहोर ती जी हे आहे ट्रेन आहे समझौता एक्सप्रेस, त्याचा बॉम्बस्फोट, तिथे सगळी लोक निर्दोष सुटली. काय आज मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये सगळी लोक निर्दोष सुटली का? हे कोणामुळे सुटली? आणि तुम्ही संविधान करतात, त्या संविधानमुळे तर हे निर्दोष सुटलेले आहेत ना. आणि तुम्ही जी लोक म्हणजे ज्या पद्धतीने जे आहेत साध्वी प्रज्ञा सिंगचे तुम्ही एक हे बघा, ही माणुसकी आहे तुम्हाला म्हणजे आज जी हे आहेत काय म्हणतात त्याला, इथे हिंदुस्थानात जे बॉम्बस्फोट झालेले आहेत, जे IS पाकिस्तानी बॉम्बस्फोट केलेले आहेत, त्याच्यासाठी कुठे संघ जबाबदार आहे का? त्यामुळे संघासारखा दुसरी संघटना होणे नाही. आणखीन त्याचे जे प्रचारक वगैरे जी लोक आहेत, ही प्रचारक लोक म्हणजे किती काय म्हणतात त्याला तळमळीने आणखीन प्रामाणिकपणे ही लोक काम करत असतात. काय आणखीन ते अगदी म्हणजे ब्रह्मचारी राहून त्यांनी त्यांचं सगळं तन मन धन सगळं आयुष्य त्याला वेचलेलं आहे. आणखीन असे एक नाही, काही शे लोक आहेत, काही शे लोक हे संघाच्या ह्याच्यामध्ये. आणि यांची कुठली दुकानदारी कुठलीही नाही आहे. फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे पैसे त्यांच्याकडे जमा होतात त्याच्यावर त्यांचा वर्षभर त्यांचा सगळा गाडा चालतो. काय आणि ज्या देणग्या इतर लोक देतात, संघाने देणगी मागितली की लोक अगदी मुक्त हस्ते त्यांना देतात, इतरांनी मागितली तर देत नाहीत. काय जो संघ स्वयंसेवक आहे काय, तो अत्यंत प्रामाणिक त्या संघाशी असतो. त्यामुळे संघाला 100 वर्ष झाली, त्यामुळे संघाला शुभेच्छा. आणखीन असाच तो वाहून हिंदू धर्मासाठी त्यांनी आणि देशासाठी काम करावं, हीच संघाला या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद.